समोर बसून बापाला जीव घातलो. रात्री झोपे गेले. सकाळची गाडी होती 6 वाजता. त्या माईनं त्या लेकीनं साड्या नव्हत्या तिला भारीच्या. कुठून घेणार? कुटुंबाचा उदरनिर्वाह तर कसा तरी व्हायचा. शेजारीच्या एका बाईची उसनी साडी आणली म्हणून घरी गेली. ती सायंकाळी, अगं माझा बाप येणारे उद्या न्यायला. खरं? पण तुझी साडी पाहिजे मला. साडी घेतली, संध्याकाळी आणून ठेवली. सकाळी 6 वाजता उठले. लेकराच्या अंगावर फाटलेलेच कपडे होते. लय भारीचे कपडे नव्हते. जुनाट फार दिवसापूर्वी घेतलेले संस्कार ठेवलेले कपडे काढले, घातले आणि सगळेजण गाडीत बसले. गाडीत बसल्यानंतर बस स्टँडला आले. परभणी सारख्या बस स्टँडला आले. आल्यानंतर ती लेक म्हणते, बाबा लय दिवसाने दिली दिवाळीला येते. माझ्या भावाला चांगला करदोडा घ्यायचा आहे, चांगला रुमाल घ्यायचा आहे. चला ना, आपल्याला वेळ आहे गाडीला, आपण जाऊ. आणि बाबा पैशाची अजिबात चिंता करू नका. मी सोयाबीन गुत्त घेतलं होतं, त्यातले बरेच पैसे माझ्याकडे आलेत. त्या पैशातून मी करदोडा घेईन, माझ्या भावाला रुमाल घेईन. आणि ती आग्रह केलं. गावात गेली. गावात सगळं साहित्य घेतलं आणि येत असताना एक साडीचं दुकान तिला दिसलं. बाहेर लटकवलेल्या साड्या तिला दिसल्या. तिनं लग्नामध्ये तशा साड्या पाहिल्या होत्या, तशा साड्या तिनं कधीच पाहिल्या नव्हत्या. बाबा साडीचं दुकान आहे वाटतं? हो बाळा, चल आपल्याला गाडीचा टाइम. बाप गडबड करत होता. का? खिशात पैसे नव्हते, तिकटापुरते पैसे होते. जर माझ्या लेकीने जर आग्रह धरला, बाबा मला साडी घ्या, तर मी कोणत्या तोंडानं नाही म्हणू तिला. ए बाई चल, आता वाजले, टाइम झालाय गाडीचा. बाबा एरवी तरी तुम्ही मला साडी घेणारच आहात बाबा. चला ना, माझ्या पसंतीची साडी मला घेऊ द्या. बाप सगळा भूतकाळ आठवला मला. त्या लेकीनं माझ्याजवळ पैसे आणून द्यावेत, मोलमजुरी करून पैसे आणून द्यावेत, आणि त्या पैशामध्ये त्या मुलीला मी साधा फ्रॉक सुद्धा घेऊ शकलो नाही. आणि आज ती मुलगी मनाने म्हणते, बाबा मला साडी घ्यायची, तर आज माझ्याकडे पैसा नाही. त्या बाप तिच्याकडे पाठ करून धाय ओकलून रडू लागला. धड धड रडू लागला आणि डोळे पुसलेले. माय तुला साडी घ्यायची? हो, जा म्हणा, जा म्हणा, आतमध्ये जा. आतमध्ये गेली आणि साड्या पाहिल्या. आणि दुकानदारासमोर तो 75 वर्षाचा बाप पाया पडून विनवणी करत होता. दुकानदार दादा, ती माझी लेक आहे हो, लेक. तिनं आपल्या भावासाठी पैसे कमवून माझ्याजवळ दिले, पण मी तिसाठी काही करू शकलो नाही. आणि आज तिनं साडीचा आग्रह धरलाय. तिला कोणतीही साडी घेऊ द्या दादा. तिला सांगा की तुमच्या
बापानं बिल दिलं म्हणून आणि साडी घेऊन आली. तू काउंटरवर टाकली आणि काउंटरवाल्या दिला तर हे बिल दिलं, तुझ्या बापानं पैसे दिले. साडी घेऊन सगळेजण बस स्टँडला आले. बस स्टँडवर गाडी पकडली, घरी आले. संध्याकाळी आनंदाने ती मुलगी म्हणणारी आपल्या भावाला साडी दाखवली, भाऊजाईला साडी दाखवली, आपल्या मित्र मैत्रिणीला साडी दाखवली. कारण 10 वर्षापासून तिनं माहेर पाहिलं नव्हतं महाराज. म्हणून माझी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक भावाला विनंती असेल, 1 बहीण असो, 2 बहिणी असो, 4 बहिणी असो, तुम्ही तुमच्या बहिणीला दिवाळीला आणायला विसरू नका. आणि सकाळचं पाणी महाराज स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर काही न खाता तो बाप म्हणणारा त्या दुकानदाराकडे आला आणि दुकानदाराला विनंती केली, दादा तुम्ही माझी काल साडी माझ्या मुलीला घेतली, पैसे नव्हते, आज तुमचा तिचा बाप तिच्या साडीसाठी काबाड कष्ट करण्यासाठी